प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्लीज जाणून सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रिय जणांनो, मी देवाचा सुंदरसा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आलो आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. तर प्लीज प्रिय जणांनो, प्रत्येकाने येशूदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण सर्वप्रथम देवाला धन्यवाद देऊ आणि स्तुती गाऊ. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं. हालेलुया. आज आपण देवाचं सुंदरसं वचन बघू आणि मग प्रत्येकासाठी मी प्रार्थना देखील करणार आहे. स्तोत्रसंहिता 15 आणि वचनाची हिडिंग आहे, देवाच्या पवित्र डोंगरावर कोण राहील. म्हणजे देवाच्या स्थानी कोण जाऊ शकतो आणि कोण राहू शकतो. परमेश्वराने आपल्या वचनाद्वारे महान आणि महान प्रगटीकरण दिलेले आहे आणि कोण व्यक्ती आहे की तो देवाची तशी आराधना करू शकतो. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल, तुझ्या पवित्र डोंगरात कोण राहील. जो सात्विकतेने चालतो, जो नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जुगीने चुगल्या करत नाही, आपल्यासोबत त्याचे वाईट करत नाही, शेजाऱ्याची निंदा करत नाही, अधर्माला तुच्छ लोकतो व परमेश्वराच्या भयभावनाला सन्मान करतो, आपला वाहिलेल्या शक्तीचे स्वतःच्या आई झाले तरी मोडणार नाही, आपला पैसा वाढीस लावणार नाही, निराप्रतेच्या हानी घेण्यासारखा लाच घेत नाही, असा जो वागतो तो कधीही ढळणार नाही. हे देवा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल. जो सत्याने वागतो, जो नीतीने वागतो, जो कधी कोणासाठी लाच घेऊन कोणाविरुद्ध कोणी खोटी साक्ष देत नाही, चुगल्या करत नाही, लबाड्या करत नाही, असा जो वागतो तो देवाच्या परमपवित्र स्थानापाशी राहतो. म्हणून प्रियजनांनो, आज जसं स्तोत्रसंहिता 15 मध्ये देवाचं वचन सांगतं, तर त्या वचनाप्रमाणे आपण वागण्यासारखं व्हा, त्या वचनाप्रमाणे आपण चालण्यासारखं व्हा. आपण कोणाची चुगली न करता, कोणाचंही न बोलता, फक्त आपण देवाचा गौरव केला पाहिजे आणि देवाची महिमा केली पाहिजे. देवा करो. स्तोत्रसंहिता 15चे सर्व आशीर्वाद प्रियजनांना तुम्हाला मी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढं ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर बाप्पा येशू. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निघ येशूच्याच नाव, थायरॉइड निघ येशूच्याच नाव, ब्लड प्रेशर निघ येशूच्याच नाव, सैतानी बंधनातून मोकळे व्हा. रागाचे दृष्टात्मे निघ येशूच्याच नावात, रोगाचे दृष्टात्मे निघ येशूच्याच नावात, सैतानी बंधनातून मोकळे व्हा. हे दृष्टात्मा, अंधकारची शक्ती माझा आवाज ऐकून जिथे तिथे प्रत्येक लेकराच्या बॉडीतून निघ येशूच्याच नावात. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळासारख्या